संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। नांदेडमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। आपण या ठिकाणी बघतोय मराठा समाज व समविचारी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। सरकारच्या विरोधात हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। नेमक्या या आंदोलनाच्या मागण्या काय हे सुद्धा आपण यांच्यासोबत बोलून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आपण आंदोलन सुरू केले, काय मागण्या आहेत? प्रवीणदादा गायकवाड हे बहुजनवादी चळवळीचे नेते गेल्या 25 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काम करतात। बहुजनवादी चळवळीत काम करताना भाजप सरकारने आणि RSS सरकारनं बहुजनवादी चळवळीतील नेत्यांना संपवण्याचा घाट घातलेला आहे। म्हणून या ठिकाणी बावनकुळेचा कार्यकर्ता, भाजपचा पदाधिकारी या महाराष्ट्रातल्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याड हल्ला करतो आणि इथं त्यांना जीवे मारण्याची धमकी देतो। याचाच अर्थ असा आहे की बहुजनवादी चळवळी महाराष्ट्रामध्ये उभ्या राहू नाहीत या भाजप सरकारला असं वाटतं आहे। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? तुम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी झालात? जय जिजाऊ, मी डॉक्टर भारती मडवई, मी जिजाऊ ब्रिगेडची प्रदेश प्रवक्ता आहेत आणि आमच्या मागण्या हे आहेत की या गुन्हेगारांना कायदेशीररित्या शिक्षा व्हावी। कारण गुन्हेगार माहित आहे कोण आहे ते, म्हणजे गुन्हेगार कोणी अननोन असतात तर गोष्ट वेगळी होती, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहित आहे आणि आज त्याला जामीन सुद्धा झालेला आहे। अशा गुन्हेगारांना जामीन मिळतात कसं, याचा अर्थ सरकार यांचं समर्थन करते आणि अशा समर्थनामुळे महाराष्ट्रात वेळोवेळी असे दंगे होत आहेत, भर रस्त्यावर गुंडगिरी माजवल्या जाते। ही गुंडगिरी संपवायची असेल तर वैचारिक चळवळी काम करतच आहे, पण याला सरकारचा सुद्धा पाठिंबा हवा खरं तर वैचारिक चळवळींचा। कारण ही बदनामी एकट्या प्रवीणदादा गायकवाडांची नाहीये, ही बदनामी सगळ्या महापुरुषांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे, ही संविधानाची बदनामी आहे। आणि या संविधानावर चालणारा देश जर तुम्हाला नको असेल तर मग मात्र असे गुन्हेगार दिवसेंदिवस वाढत जातील। त्यामुळे अशा गुन्हेगारांना कायदेशीररित्या शिक्षा व्हावी, नाहीतर मग तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मी जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि सर्व समवैचारिक चळवळींच्या तर्फे देते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। काय सांगाल, जो हल्ला केला होता त्या आरोपीला जामीन सुद्धा मंजूर झाला? जय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला, तो जो आरोपी आहे दीपक काटे, याची या ठिकाणी जामीन झालेली आहे। सरकारला आमचं म्हणणं आहे, आम्ही ह्या आधी देखील सरकारला निवेदन दिलेले आहेत की तेव्हा तो एक असा मोठा गुंडा प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याच्यावर वेगवेगळे मोठे कलम लावून या ठिकाणी मोका अंतर्गत त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी। त्याचबरोबर SIT ची चौकशी लावून त्याला कोण सपोर्ट करत आहे, त्याच्या पाठीशी कोण आहे, त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं आहे। हे आम्ही एक सध्या छोटे पद्धतीनं धरणे आंदोलन आज केलेलं आहे। हे एक वादळापूर्वीची शांतता आहे आणि जर लवकर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि अशाच पद्धतीनं वेळोवेळी जर पुरोगामी विचाराच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर जर अशाच पद्धतीनं वेळोवेळी जर दबाव आणण्याचा प्रयत्न जर सरकारकडून किंवा मनुवादी लोकांकडून जर होत असेल, याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या सकळ मराठा समाजाच्या वतीनं करू। काय सांगाल, प्रवीण गायकवाड यांच्यासोबत तुम्ही जवळून काम केले, आता किसान आघाडीचे राज्याचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे, काय भूमिका असणार? सर्वप्रथम आपण हा हल्ला का झाला हे समजून घेतलं पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी ह्या बहुजन विचारवादी संघटना अडसर ठरत आहे आणि महाराष्ट्रात प्रवीणदादा गायकवाड हे मोठं नेतृत्व आहे आणि यांना मानणारा एक तरुण वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये आणि हाच तरुण वर्ग भाजपाला सत्तेपासून रोखत आहे, पूर्ण बहुमतापासून रोखत आहे। म्हणून प्रवीणदादा गायकवाड सारख्या बहुजन विचारवादी चळवळीतील लोकांचा खून पाडायचा हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या दोघांनी एक डाव रचून तो काटे नावाचा गुंड, त्याला हे सुपारी देऊन हे काम केलेलं आहे। मी जबाबदारीपूर्ण बोलत आहे, कारण हा काटे त्याच्याच इंस्टाग्रामवरून पाहतोय, तो मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर आणायला गेलेला एक व्हिडिओ आहे। बावनकुळे सोबतचा हजारो त्याचे फोटो आहेत आणि बावनकुळे भाषणातून त्याला सांगतो की तुझ्यावर आम्ही एक मोठी जबाबदारी देणार आहे। हीच ती जबाबदारी असेल आणि हीच ती जबाबदारी होती, म्हणून प्रवीणदादांना जीवे मारण्याचा प्रयत्न त्या काटेने केला आणि आता संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा महाराष्ट्रभर सक्रिय झालेली आहे। भाजपचा हा डाव आम्ही हाणून पाडू आणि इथून कुठल्याही निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड भाजपला हे महाग पडेल आणि आता आम्ही रस्त्यावर उतरलो, खऱ्या अर्थाने कायदा सुद्धा हातात घेऊन त्यांच्या विरोधात लढू आम्ही। तुम्ही संभाजी ब्रिगेडचे नांदेडचे अध्यक्ष आहेत, पुढची काय भूमिका असणार? जो हा भ्याड हल्ला झालेला आहे, हा भ्याड हल्ला प्रवीणदादावर नसून येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडचा इतिहास संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आणि भांडारकर जसं असेल, भांडारकरचं जसं फोडलंय आम्ही, तसं येणाऱ्या काळामध्ये दीपक काटे जिथं कुठं महाराष्ट्रामध्ये फिरकेल त्याला संभाजी ब्रिगेड योग्य पद्धतीने त्याचा प्रसाद दिल्याशिवाय त्याला राहणार नाही। आणि दीपक काटे जिथे कुठे या येणाऱ्या काळामध्ये तू अल्टिमेटम दे, या ठिकाणी ये, मग
संभाजी पेठ त्या पद्धतीने त्याला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आज एक दिवसीय आमचं धरणे आंदोलन होतं. पण संभाजी ब्रिगेडचा मूळ गाभा म्हणजे आक्रमक संघटना आहे आणि आक्रमक कार्यकर्ता फुले शाहू आंबेडकरांचा काय असतो हे येणाऱ्या काळामध्ये दीपक काटे आणि महाराष्ट्राला कळेल. निश्चित आपण बघतोय हे वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते होते ज्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आणि आम्ही जशाला तसं उत्तर देऊ असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.